पराठा म्हटलं की पराठ्याचे बरेच प्रकार येतात, पण बटाटा पराठा खाण्यामध्ये काही मजाच वेगळी आहे। आज मी बटाटा पराठा बनवणार आहे। त्याकरिता बटाटे उकडून घ्यायचे आहेत। मिरची, लसूण आणि आलं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, जिरे टाकायचे, कांदा टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। बटाटे मी अगोदरच सोलून स्मॅश करून घेतले होते, तेही याच्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हळदही टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी कणिक भिजवून घेणार आहे। कणिक ही आपल्याला घट्टच भिजवायची आहे, कारण सारण बाहेर येऊ शकतं। अशा रीतीने अलगद आपल्याला हा पराठा लाटायचा आहे आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। पराठ्यासोबत खाण्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकणार आहे आणि थोडंसं कढीपत्ता आणि जिऱ्याचा तडका मारून घेणार आहे। पराठ्याला आपण तूपही लावू शकतो किंवा तेलही लावू शकतो। अशा प्रकारे गरमागरम पराठा दह्यासोबत सर्व करा। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।